कान टोचणं आपल्याला काय वाटतं जस्ट ट्रेंडिंग, पण असं नाहीये. कान टोचण्याचा संबंध आरोग्याशी जोडलेला आहे. पूर्वीच्या काळी साथीचे खूप रोग असायचे आणि त्यामुळे आयुर्वेदाचार्यांनी असं आयुर्वेदामध्ये वर्णन केलंय की कानाच्या पाळीच्या मध्ये बरोबर मध्ये आपण हे कर्णछेदन करत असतो, की जिथे या 3 नसा एकत्र आलेल्या असतात बरोबर त्यांच्या मध्ये तो छेद असतो. तुम्ही ऑब्झर्व केलं असेल तर बरोबर ते मध्यभागी छेदन झालं तर तिथनं रक्त येत नाही. त्यामुळे काय होतं, आपल्याला ती नॅचरल इम्युनिटी मिळत असते. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे बऱ्याच जणांना अँझायटी, डिप्रेशन किंवा इमोशनल इम्बॅलन्स असतो, तर तेव्हा ह्या कानाच्या पाळीला जर आपण प्रेस केलं, ओसीडी असेल तर तेव्हा सुद्धा यांनी छान फायदा होतो. स्त्रियांच्या प्रजनन संस्थेचे जे अवयव असतात त्यांच्याशी हे डायरेक्टली जोडलेलं असतं. पाळी अनियमित येणं, पाळीच्या वेळी अधिक स्त्राव असणं, पाळीमध्ये क्लॉट जाणं, अशा वेळी सुद्धा तुम्ही हा रोज टॅपिंग मसाज केलात तर त्यांनी उत्तम फायदा मिळतो. बघा, पूर्वी पुरुष हे भिकबाळी घालायचे, ते का तर हे सुद्धा त्याच्याशीच रिलेटेड आहे. प्रोस्टेट ग्लँड एनलार्जमेंट असेल तेव्हा तुम्ही पूर्ण कानाला असा मसाज केलात तर त्यामध्ये आपल्याला काही फरक दिसून येत असतो. आयुर्वेद हे अति प्राचीन शास्त्र आहे आणि त्यामध्ये सांगितलेली प्रत्येक गोष्ट याला एक सायंटिफिक कारण असतं.